15 सप्टेंबर 2025 रोजी पाटोदी परिसरातील जमातनगर येथील रहिवासी बरकत खानचा मृतदेह भोंगळ्या अवस्थेत शेतात आढळला। त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा पाहून त्याच्या कुटुंबियांना खून झाल्याचा संशय आला। संतप्त कुटुंबियांनी निषेध देखील केला। घटनेची माहिती मिळताच पाचपदरा पोलीस आणि सीओ घटनास्थळी पोहोचले। पोस्टमॉर्टम करण्यात आले। श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरू करण्यात आला। तपास पुढे गेला असता एक अत्यंत धक्कादायक अविश्वसनीय चित्र समोर आले। एका विवाहितेचे 2 प्रियकर आणि त्यातून एक मोठा कांड झाला। घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। राजस्थान राज्यातील पाटोदी हा तसा दुर्गम भाग। गोरगरीब लोकांची वस्ती असणाऱ्या या भागातील बहुतेकांना नोकरी आणि कामासाठी शहरात जाण्यावाचून पर्याय नव्हता। संसार, बायको, मुले, आई वडील या सगळ्यांचा विचार करून बहुतांशी पुरुष परक्या शहरात किंवा अगदी परप्रांतातही कामासाठी जातात। राबून घरी पैसे पाठवतात। या परिस्थितीत सर्व कुटुंबाची कुचंबना होते हे कुणी नाकारणार नाही। पण संसारासाठी सारेजण संयम पाळत असतात। पण काही महिला मात्र शरीर सुखाची इच्छा दडपून ठेवू शकत नाही। रसल ही त्यापैकीच एक होती। रसलचे लग्न झाले होते पण तिचा नवरा परगावात कामासाठी गेला होता। त्यामुळे रसल आणि तिची लहान मुलेच गावात राहत होती। रसल जवान होती, अजून तिने वयाची 30ही गाठली नव्हती। ऐन जवानीत ती नवऱ्याच्या सुखापासून वंचित राहत होती। मनमारून जगत होती, कारण तिला तिचा नवरा कशासाठी आपल्यापासून दूर राहतो हे माहीत होते। त्यामुळे ती संयम राखून जीवन जगत होती। दिवसभर ती शेतात राबत होती, त्यात तिचा वेळ जात होता। पण रात्र मात्र तिला खायला उठत होती। जवान देहाची आग कुणीतरी शमवावी अशी तिची प्रबळ इच्छा होत होती। पण नवऱ्याच्या गैरहजेरीत ते शक्य नव्हते। ती एकटी राहते, जवान आहे हे हेरून काही लंपट तरुण तिच्या मागे पुढे करू लागले होते। यामध्ये बरकत खान देखील होता। बरकत अवघा 25शीतील तरुण होता। त्याचे लग्न झाले नव्हते। त्याने रसलच्या मागे पुढे करण्यास सुरुवात केली। काहीतरी निमित्त काढून तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता। सुरुवातीला तिने गावातील तरुण आहे म्हणून बोलणे सुरू ठेवले, पण नंतर मात्र तो वारंवार तिला भेटू लागला। तिच्या घरासमोरून गिरट्या घालू लागला। ती शेतात कामाला गेली तर पाठलाग करू लागला। हे सगळे कशाचे लक्षण आहे हे तिच्या लक्षात आले। सुरुवातीला या सगळ्याकडे दुर्लक्ष करणारी रसल नंतर मात्र उत्तेजित होऊ लागली। एकट्या रात्री तळमळत असताना तिला बरकत दिसू लागला। जवानी वाया जाण्यापेक्षा बरकतची सोबत घेऊन सुख मिळवावे असे तिला वाटू लागले। इथेच ती चुकली। तिच्याकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर तो मागे हटणार नव्हता। ती स्वतःच त्याच्याशी हसून बोलू लागल्याने त्याची भीड मोडली। आता तो नेहमीच तिला गाठू लागला, बोलू लागला। दोघांच्या गप्पा रंगू लागल्या, भेटी वाढू लागल्या। हा प्रकार त्या छोट्या गावात लपून राहिला नाही आणि पाहता पाहता त्यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा रंगू लागली। काही केले नाही तरी लोक चर्चा करतात, मग केले तर काय होते असा अविचार करून रसलने पुढचे पाऊल टाकले। बरकतला तेच हवे होते। एकदा शेतात पिकाच्या आडोशाला त्याने तिला मिठीत आवळून धरले। तिनेही मागचा पुढचा विचार न करता त्याला साथ दिली। दिवसा उघड्या रानातच लाज सोडून दोघे कामसूप घेण्यात रंगून गेले। शरीर सुखाचा आनंद लुटून ते दोघे तृप्त झाले। परपुरुषाच्या मोहात अडकलेल्या रसलला या सुखाची चटकच लागली। आता तिने थेट बरकतला घरी बोलवले। रात्री तो तिच्याकडे आला। दोघे कोणत्याही अडचणीशिवाय आता एका बेडवरच होते। ती पूर्ण नग्न अवस्थेत त्याच्या सेवेला होती। तोही तिला भरभरून सुख देण्यासाठी आतुर होता। दोघांनी मनसोक्त समागम केला। रात्र सुखात गेली। आता हे नेहमीचे झाले। रसल व बरकत यांच्यातील अनैतिक संबंधाची चर्चा गावात सुरू झाली। रसलला आता प्रियकर मिळाला होता। शहरात तिचा नवरा राबून तिला सांभाळत होता, तर गावात तिचा प्रियकर तिला सुख देत होता। पण म्हणतात ना, एकदा चटक लागली की ती थांबत नाही। शरीर सुखाची आग इतकी भडकते की लाज लज्जाच उरत नाही। आता बरकत सोबत संबंध ठेवल्याने काहीच फरक पडला नाही। कुणी आपले काही करू शकत नाही असे रसलला वाटू लागले।
तिची कामवासनाही वाढली होती, तर दुसरीकडे गावातील इतर काही पुरुषही तिच्यावर जाळे टाकू लागले. कारण तिचे अनैतिक संबंध आहे, त्यामुळे ती आपल्याशी संबंध ठेवेल असे काही जणांना वाटत होते. त्यातून काही तरुण तिचा पाठलाग करत होते. पण तिची नजर जेफू खान याच्यावर पडली. जेफू खान हा त्याच गावचा तगडा तरुण होता. त्याचेही लग्न झाले नव्हते. त्याला आता एका जवानबाईची गरज वाटत होती. ती जवानबाई त्याला रसलमध्ये दिसत होती. त्याच्या नजरेतील कामुकता पाहून घायाळ झालेल्या रसलने त्याला प्रतिसाद दिला. एका रात्री तिने जेफूला घरी येण्यास सांगितले. पुढचे काय समजायचे ते तो समजून गेला. कधी रात्र होते याची वाट तो पाहू लागला. रात्रीचा काळोख पसरू लागला. गावात शांतता पसरू लागली. तसा दबक्या पावलांनी जेफू रसलच्या घरात शिरला. तिने त्याला आत घेतले आणि पटकन दरवाजा बंद केला. दुसऱ्या क्षणी ती त्याच्या मिठीत होती. एक जवानबाई मिठीत येताच तो आदर्शासारखा तिच्यावर तुटून पडला. त्याचा तो रानटीपणा तिला वेगळे सुख देणारा ठरला. मध्यरात्र उलटेपर्यंत त्यांच्यातील कामक्रीडा रंगून गेली. आता तो तिचा नवा प्रियकर झाला होता. रसलच्या घरी बरकत येतो, जेफू येतो याची चर्चा होत होती. जेफूला बरकतबद्दल माहीत होते, पण आता जेफूला रसलचा उपभोग घेतो हे कळल्यानंतर बरकत खवळला. ती फक्त माझी आहे, ती दुसऱ्या कोणाची होणार नाही असे म्हणत तो तिच्यावर दबाव आणू लागला. तेव्हा ती कानावर हात ठेवत होती. माझे कोणाशीही संबंध नाही, लोक काहीही बोलतात असे म्हणून ती वेळ मारून नेत होती. तिच्या मिठीत असताना तोही तिच्यावर विश्वास ठेवत होता. पण नंतर पुन्हा त्याच्या मनातील संशय बळावत होता. तो तिच्यावर पाळ ठेवत होता. सप्टेंबर महिना सुरू झाला. तिचा नवरा शहरातून घरी आला होता, त्यामुळे बरकत तिला भेटू शकला नाही. काही दिवस राहून तिचा नवरा परत कामावर निघून गेला. बरकतने तिच्याशी संपर्क केला, पण तिने भेटण्यास नकार दिला. मी सांगते तेव्हा तू ये असे म्हणत तिने त्याला घरी येण्यास मनाई केली. तिने नकार दिल्याने तो अस्वस्थ झाला होता. तो तिच्यावर नजर ठेवूनच होता. दिनांक 14 सप्टेंबरच्या रात्री जेफू खान हा रसलच्या घराकडे जात असल्याने बरकतला दिसले. हे पाहून तो चिडला. तो जेफूचा पाठलाग करत रसलच्या घरापर्यंत आला. रसलने दरवाजा उघडून त्याला आत घेतल्याचे बरकतने पाहिले. पण आता त्या दोघांना रंगेहात पकडायचे असा विचार करून तो थोडा वेळ थांबला. 5 मिनिटातच तो रसलच्या दारात पोहोचला. त्याने दारावर थाप मारली. तेव्हा आत रसल आणि जेफू यांचा खेळ ऐन रंगात आला होता. आपल्या आनंदात कुणी अडथळा आणला या विचाराने चिडलेल्या रसलने रागातच दरवाजा उघडला. तेव्हा तिला धक्का देत बरकत घरात शिरला. जेफूला पाहून तो त्याच्या अंगावर धावून गेला. दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. तू येथे का आला, ती माझी आहे असे म्हणत बरकतने जेफूला मारहाण करू लागला. तेव्हा जेफूही ती फक्त माझी आहे, तिच्यासाठी मी काही करीन असे म्हणत बरकतला प्रत्युत्तर देऊ लागला. दोघांची चांगलीच हाणामारी सुरू झाली. या भांडणात जेफूने घरात पडलेली काठी घेतली आणि बरकतच्या डोक्यातच घाव घातला. बरकतचे डोके फुटले आणि तो जमिनीवर कोसळला. तरीही जेफू थांबला नाही. त्याने बरकतवर काठीने जोरदार घाव घातले. या माराने बरकतचा जीवच गेला. बरकत ठार झाला होता. आता त्याच्या हत्येचे प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये यासाठी रसल आणि जेफू यांनी हालचाली सुरू केल्या. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह उचलला आणि जवळच्या शेतात टाकला. त्यानंतर काठी आणि इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सकाळी गावकऱ्यांना मृतदेह सापडला. त्याचा कुणीतरी निर्गुण खून केल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा गावात बरकतचे रसलसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली. तसेच कॉल डिटेल्स आणि SMS तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रकरण उलगडले. जेफूलाही तातडीने अटक करण्यात आली. त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून अधिक तपास सुरू आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.